देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठकींचा सिलसिला सुरू आहे। गिरीश महाजन सागर निवासस्थानी दाखल झाले तर प्रसाद लाड देखील फडणवीसांच्या भेटीला दाखल झाल्याची मोठी माहिती सध्या समोर आली आहे। रावसाहेब दानवे देखील सागर बंगल्यावर दाखल झालेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या बैठकांचा सिलसिला सध्या पाहायला मिळतोय। उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पक्षांच्या बैठकांचा धडाका सध्या पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। यातच देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी बैठकींचा सिलसिला सुरू झालाय। गिरीश महाजन, प्रसाद लाड त्याचबरोबर रावसाहेब दानवे सागर बंगल्यावर दाखल झालेत। याच संदर्भात अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे। चेतन, फडणवीसांच्या सागर बंगल्यावरती आता बैठकांचा सिलसिला पाहायला मिळतोय। कोणकोणते नेते अद्यापपर्यंत सागर बंगल्यावरती दाखल झालेत? निश्चितच अंकिता, आतापर्यंत जर पाहिलं असेल तर जे केंद्रीय प्रभारी आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या महिनाभरापासून ठाण मांडून होते असे केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव असतील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, रावसाहेब दानवे आणि एकंदरीत गिरीश महाजन जे संकटमोचक म्हणून भाजपचे ओळखले जातात, हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत आहेत। आणि सर्वात महत्त्वाची जी अपडेट येते की काही नेत्यांवरती आता जे बंडखोर होते भाजपमधून आणि काही अपक्ष होते त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यांची हवा दिसून आली, ज्यांचं सर्वेमध्ये नाव येतंय, अशा लोकांशी आत्तापासूनच संपर्कात राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। यामध्ये आमदार नितेश राणे असतील, निरंजन डावखरे असतील किंवा रवींद्र चव्हाण आणि संजय कुटे जे मंत्री आहेत, माजी मंत्री आहेत, अशा लोकांवरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे अपक्ष आणि घटक पक्ष आहेत, त्यांच्यामधील आमदारांची गरज पडली तर अशा वेळी कुठेही महायुती गाफील राहता कामा नये। सध्या जे पोल येतात त्यामध्ये 125 ते 140 चे आकडे आहेत, ते महायुती आणि महाविकास आघाडी दाखवत आहेत। त्यामुळे वरचे जे 5 ते 10 आमदारांची जुळवाजुळव असेल, त्या मतांची जुळवाजुळव असेल, त्यासाठी हॉटेल पॉलिटिक्स लवकरच आपल्याला पाहायला मिळेल। मात्र तत्पूर्वी या आमदारांशी आणि या अपक्ष बंडखोरांशी संपर्क साधण्याची जबाबदारी आहे ती ठराविक नेत्यांवर देण्यात आलेली आहे। त्यामुळे येत्या 4 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच, त्यामुळे येत्या 4 दिवसात आता महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्यापैकी उलथापालथ आपल्याला पाहायला मिळेल। मात्र चेतन, जसा आपण उल्लेख केला की अपक्ष हा सगळ्यात मोठा फॅक्टर या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। या बैठकीत अपक्षांवरती कोणकोणत्या मुद्द्यांवरती कोणकोणते अपक्ष भाजपच्या त्या लिस्टमध्ये आहे या संदर्भातली काही माहिती प्राप्त होते का? निश्चितच रिपाई आणि रासप सारख्या काही उमेदवारांनी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढलेली होती। मात्र अंकिता, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट विसरून चालणार नाही की रासपने स्वतंत्रपणे लढण्याची ही आग दिलेली होती। एकीकडे बच्चू कडू असेल किंवा जनसुराज्य सारखा पक्ष असेल, ज्याला महायुतीने कुठेतरी बच्चू कडूने वेगळीच वाट धरली होती तिसरी आघाडीची, मात्र जनसुराज्य सारख्या पक्षाला महायुतीने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता। रवी राणा सारखा पक्ष असेल, या पक्षांव्यतिरिक्त काही ठिकाणी बंडखोरी झालेली आपल्याला पाहिली, अपक्षपणे मैत्रीपूर्ण लढतीचा प्रयत्नही झालेला आहे। त्यामुळे जर अपक्ष जर अशा ठिकाणी निवडून आला किंवा हे जे जनसुराज्य सारखे घटक पक्ष आहेत यांच्यामधून जे आमदार निवडून येतील त्यांना कुठून तरी महाविकास आघाडीकडून फूस लावण्याची दाट शक्यता आहे। कारण ज्यावेळी मतांची जुळवाजुळव येईल त्यावेळी नक्कीच घोडेबाजारही पाहायला मिळू शकतो। त्यावेळी आपले आमदार, सहयोगी पक्षाचे आमदार आपल्यासोबत ठाम राहावेत म्हणून महायुतीकडून कुठलाही दगाफटका होऊ नये याची काळजी घेण्यात येत आहे। आणि याच पार्श्वभूमीवर भाजपची आज बैठक दिसून येत आहे। विशेष करून काही नेते असतील ते विविध बंडखोर आणि अपक्ष आमदारांच्या संपर्कात राहतील, जेणेकरून उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ या आमदारांना मुंबईत बोलवण्यात येईल। मुंबईमध्ये ठराविक हॉटेल्सवरती त्यांची व्यवस्था केली जाईल आणि सातत्याने भाजपचे नेते आहेत या अपक्ष आणि बंडखोर आमदारांच्या संपर्कात राहतील, जेणेकरून वेळ आलीच तर महाविकास आघाडीचा कुठलाही नेता त्यांच्यापर्यंत पोहोचता कामा नये, त्यांना पळवून नेता कामा नये। आणि म्हणूनच आता ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या बैठकींचा जोर वाढलेला आहे, तसंच दुसरीकडे भाजप आणि महायुतीच्याही बैठक आपल्याला दिसून येत आहेत। अंकिता, नक्कीच, त्यामुळे आता महाविकास आघाडी बरोबरच महायुतीच्या नेत्यांच्या देखील बैठकांचा सिलसिला आज पाहायला मिळतोय। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।